नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी करत होते किचनची सफाई। तर हा ब्लॉग थोडासा जुना आहे, म्हणजे 20-25 दिवसापूर्वीच हा शूट केलेला होता, पण त्याला मुहूर्त आज आलेला आहे। तर इथे किचनमधली जे डब्बे मान्या होत्या त्या खूप म्हणजे खूप धुळीनं असं रखरख झालेल्या होत्या। खूप धूळ येते उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यामुळे खूप खराब झालेल्या होत्या आणि आम्ही पण इकडे होतो अंबालाकडे, त्यामुळे लक्ष द्यायला कोणी नव्हतं। आई पण माझ्याकडेच होत्या, त्यामुळे मग कोणी सफाई वगैरे ठेवलेली नव्हती तिथे। तर त्यामुळे खूप असं खराब झालेले होते भांडे आणि बाथरूम जी क्लिनिंग होती ती पण त्यामुळेच यूजमध्ये नसल्यामुळे मग क्लिनिंग वगैरे झालेली नव्हती, त्यामुळेच खराब झालेलं होतं ते पण। तर तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तर आता किचनची बारी होती। किचनमधले डब्बे मान्या, तर छोटे छोटे पार्ट करून मी किचन क्लीन केलं। आधी मान्या केल्या होत्या, नंतर मग इकडची साईड केलेली। एकखटी जर किचनमधलं किंवा एखाद्या रूममधलं सामान काढलं खूप थकल्यासारखं होतं, तर मी थोडं थोडं करून करत असते। तर मान्या मी सर्व काही व्यवस्थित त्यामधले डब्बे काढून घेतलेले आणि त्यातलं सामान पण बाजूला केलेलं आणि मग मान्या वगैरे पुसून काढल्या। आता ही मोठी मान्य काय धुता येत नाही, खूप मोठी आहे त्यामुळे। तर छोटी तर निघली होती, त्यामुळे मी ती व्यवस्थित अशी बाथरूममध्ये घेऊन जाऊन घासून काढलेली। तर ही मोठी मान्य काही निघत नाही आणि पलीकडची जी आहे ती अशी बनवलेली आहे, त्यामुळे ती पण फक्त पुसून घेतली की ती स्वच्छ होते। तर ही स्टीलची जी छोटी आहे ती अशी निघते आणि मग तिला व्यवस्थित घासणीने घासून काही तेलकट वगैरे काही धुळीचे असतं ते निघून जातं व्यवस्थित। तर आम्ही दरवेळेस हे असं ते काढून व्यवस्थित अशी धुवून काढतो आणि मस्त नव्यासारखी होऊन जाते ती। तर मी आधी पाणी ओतून घेत होते आणि नंतर मग साबणाने व्यवस्थित आणि घासणीने घासून घेणार। तर ही खूप छान निघते मान्य। तर बाकीचे जे डबे होते त्यातलं सामान काढून मी बाजूला केलेलं आणि असेच थोडे थोडे पार्ट करून मी ते डबे पण व्यवस्थित असे घासून काढलेले। तर डब्यांमध्ये आतमध्ये तर खराब नव्हती, पण ते वरचे जे झाकणं असतात त्याला धूळ वगैरे लागते, म्हणजे येते ते हवेमध्ये आणि ती साचलेली होती। तर म्हटलं चला सगळंच व्यवस्थित असं क्लीन करून घेऊ। तर मान्य क्लीन झाली आहे, व्यवस्थित अशी कापडाने पुसून घेणार, कारण की आपण जेव्हा धुतो तेव्हा पाण्याचे डाग पडतात, खारं पाणी असल्यामुळे तर अजूनच पडतात। तर मी व्यवस्थित अशी क्लीन करून दिलेली, स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आणि कोरडी करून घेतलेली, तर डाग वगैरे पडणार नाही। आता हे जे डबे आहेत ते मी इकडं बेसिनच्या जवळ घेऊन जात आहे। सर्व काही सामान काढून ठेवलेलं आणि घासण्यासाठी बाजूला करत होते। तर इकडच्या मान्नीतले पण डबे भांडे जे पण आहे ते काढले आणि व्यवस्थित असे पुसून घेतले आणि बाकीचे भांड्याला मग मी घासून घेत आहे व्यवस्थित असं। आणि मग थोडेफार खिडकीमध्ये भांड्याचे झाकणं वगैरे ठेवलेले। सर्वात आधी जेव्हा तुम्ही डबे काढाल ना तेव्हा झाकणं घासून घ्या, मग डबे घासा, असं करत जा। तर अशा पद्धतीने मान्य दिसत आहे। बाकीचे सर्व काही भांडे घासून मी असे ठेवलेले, मान्यांमध्येच ठेवलेले, म्हणजे थोडे कोरडे झाल्याच्या नंतर मान्यामध्ये ठेवलेले। आणि जे छोटे छोटे भांडे होते ते डिशवॉशरमध्ये लावून दिलेले, म्हणजे रेग्युलरमधले, त्यामुळे थोडंसं काम माझं कमी झालेलं डिशवॉशरमुळे। तर इथे बघू शकता छोटे छोटे भांडे जे होते ते इथं ठेवलेले। तर कसा वाटला हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत।